तर मैत्रिणींनो, मी ना अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत ना यूट्यूबला खूप वेळा बघितलेलं आहे. तर मी पण विचार केला की ह्या टायमाला मी पण ह्याच पद्धतीने वांग्याचं भरीत बनवेल. वांगी मध्ये चिरून घेतलेली आणि तेलात चांगले ना मी आलटून-पलटून फ्राय करून घेतलेले आहेत. शिजल्याच्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो घातले आणि ते पण चांगले मी शेकवून घेतलेले आहेत. मी सगळे वांग्याचं भरीत आहे ना शेकवून झाल्याच्यानंतर अशा प्रकारे त्याची साल काढून घेतलेली आहे. टोमॅटो पलटी करून घेतलेले आहेत. खाली उतरून टोमॅटोचे पण मी साल काढून घेतलेले आहेत. त्याच तव्यामध्ये मी परत मटार घातलेले आहेत आणि मटारमध्ये तेल आणि मीठ घालून ते पण चांगले शेकवून घेतलेले आहेत. सगळं मी मटार, टोमॅटो आणि वांगं चांगलं मॅश करून घेतलेलं आहे. कढईत तेल तापल्याच्यानंतर जिरा, लसूण आणि मिरची घातलेली आहे. ती चांगली तडतडल्याच्यानंतर कांदा घातला. कांदा चांगला पोळल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेलं सगळं भरीत ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मस्तपैकी छान असं तेलात परतून घेतलेलं आहे. 2 मिनिटांनी चवीप्रमाणे मीठ, शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घातलेले आहे, चांगलं ढवळून घेतलेलं आहे. गार्निश केलेलं आहे कोथिंबीरने आणि माझी इथे वांग्याचं भरीत तयार झालं.